अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुन्हा एकदा महायुतीला झटका दिलाय। विधान परिषद निवडणुकीत झिरवळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आपल्याच पक्षाला आव्हान दिलंय। त्यामुळे झिरवळ नेमके कोणत्या राष्ट्रवादीचे आहेत असा प्रश्न दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडलाय। आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, नरहरी झिरवळ यांचा दादांना चेकमेट। झिरवळ नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीचे? शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणामुळे महाराष्ट्रभर तसंच देशातही चर्चेत आलेलं नाव। हेच झिरवळ राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर 2 गट पडल्यावर अजित पवार यांच्यासोबत गेले होते। पण आता नरहरी झिरवळ सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत की शरद पवार यांच्या, असा प्रश्न उपस्थित होतो। आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली, पण झिरवळ यांनी मात्र महाविकास आघाडीच्या संदीप गुळवे यांना पाठिंबा दिला आणि अजित पवार यांना झटका बसला। झिरवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला। त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। आणि एक जिल्हा म्हणून आणि साहेबांचा आशीर्वाद, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि तेच प्रेम मला आता ते देत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। महायुतीचे उमेदवार आहे, त्यांनाही आपण शुभेच्छा दिल्या, पाठिंबा दिला जाहीरपणे। ते मला शुभेच्छा द्यायला आल्यावर मी मोठा आहे आणि ते उमेदवार आहेत, त्यांना मी शुभेच्छा दिल्या। महाले साहेब, धनराज महाले माझ्या समोरासमोर उभे होते, अर्ध्या रस्त्यावर भेट झाली, मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। ते निवडूनही आले होते। माझ्या शुभेच्छा अशा सुद्धा कामाला येतात ना। विशेष म्हणजे महायुती किंवा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याची नरहरी झिरवळ यांची ही पहिलीच वेळ नाही। याआधी लोकसभा निवडणुकीत झिरवळ यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या भास्कर भगरे यांच्या प्रचारात सहभाग घेतला। शरद पवार यांच्यासोबत त्यांची जवळीक उघड होती। यानंतर आताही झिरवळ यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पवार यांना पूरक भूमिका घेतली। त्या पुढे जाऊन वाढदिवसाची होर्डिंग आणि वर्तमानपत्रातली जाहिरात यामध्ये सुद्धा शरद पवार यांचा फोटो वापरल्याचं दिसतंय। यांनी मला घडवलं, मोठं केलं, त्यांचा फोटो टाकणं आणि तोही वाढदिवसाला। मी एखाद्या राजकीय कार्यक्रमात जर फोटो टाकला असता तर मग तो प्रश्न अलग होता, पण आज मला शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांना वाटलं का ही लोकांनी मग यांना मोठं केलं तर त्यांचा फोटो टाकणं हे त्यांचंही कर्तव्य। मग मी तर त्यांना मनापासून धन्यवाद देतो का त्यांनी मोठ्या साहेबांचा आणि सेठे साहेबांचा फोटो टाकला। पण एक बाब नक्की आहे की पवार साहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केले किंवा न्यायालयात जाणार असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो, हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं। त्याच्यामुळे त्या वापराच्या, फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणं राहील। त्यांनी गुळवेंना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही, असेल तर मी झिरवळांशी नक्की या बाबतीमध्ये बोलेन। निवडणुकीतही भाजपच्या भारती पवार यांच्या विरोधात काम केल्याचे अनेक पुरावे भाजपच्या नेत्यांनी समोर आणलेत। आता पुन्हा एकदा झिरवळ यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या समर्थकाची भूमिका घेतल्याचं दिसतंय। संदीप गुळवे यांना पाठिंबा देणं असो किंवा वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये शरद पवार यांचा फोटो वापरणं असो, या कृतीमुळे झिरवळ शरीरानं जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत दिसत असले तरी मनानं मात्र ते शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीसोबत असल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ कोणत्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।